नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जेएम विशेषच्या सुरुवातीला बातमी आहे कांद्याची. कांद्याला दर मिळत नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडी आज आक्रमक झाली. नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रास्ता रोको केला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि सरकारला कांदा उत्पादकांपेक्षा फक्त निवडणूकच महत्त्वाची आहे असा निशाणा या आंदोलनातून आमदार रोहित पवार यांनी लगावला. तर कांदा कापल्यानंतर विरोधकांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला. एवढं मोठं आंदोलन इथं सुरू आहे, पण सरकारचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आता काय करतात माहितीत का? आता एमएलसीचं इलेक्शन आहे, कोणाला कुठलं तिकीट द्यायचं, कोणाला कुठं बसवायचं, घोडे बाजार कसा करायचा, नगरसेवक किती रुपयाला विकत घ्यायचे, जिल्हा परिषद सदस्य किती रुपयाला विकत घ्यायचे, अशी चर्चा मुंबईमध्ये तिथं चालू आहे. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय. तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो. 100% राजकीय आंदोलन आहे. म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत. पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते. आणि नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दराबद्दल आपला संताप व्यक्त केलाय. आज शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही, कुठल्याही शेतीमालाला नाही, ना सोयाबीनला, मक्याला, ना कांद्याला. आज कांद्याची सरकारने दर सोडीच्या धोरणामुळे इतकी वाईट अवस्था केली आहे की 250-300 रुपये क्विंटल कांदा जातोय. आसमानी संकटाने आणि सुलतानी संकटाने शेतकरी पूर्ण ग्रासला आहे. सरकारच्या दर सोडीच्या धोरणामुळे आज कांदा 250 ते 300 रुपये विकतोय. तर आमची अपेक्षा अशी आहे, जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत सरकारने आम्हाला किमान 3000 रुपये क्विंटलचा भाव द्यावा आणि मागे विकलेल्या मालाला आम्हाला फरक दिला पाहिजे. भाऊ, आता जर समजा सरकारने जर अशा किचकट हाती घातले, जर कांद्याने विळाने कांदे जर नाही कापायचे तर मग काय दाताने तोलणार शेतकरी? तुम्ही फक्त आता समजा ते मशीन दाखवता, एक युट्यूबला येतं ते मशीन कांदे कापायचं, ते मशीन घ्यायचं म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला हमी भाव पण नाही, कमी भावात पण शेतकऱ्याला आधीच तोच आहे. त्याच्यात तुम्ही परत कांदे कापायला मशीन घ्यायचं म्हणजे मग तो खर्च वाढणारच ना. हा भाव पोर्टेबल नाही चाव, कारण अक्षरशः तुम्हाला सांगा, तो आज ट्रॅक्टर भरायचा 10,000 रुपये तिथे जागावरचा खर्च आहे. तुमच्यावर डिझेल वाहतूक भाडे वाढ झाली, काय राहते सध्या? काहीच नाही राहत. आणि कांदा पिकाच्या दरवाढीसाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या रस्त्यावर उतरल्या. सोलापूरमधल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आज त्यांनी जनआक्रोश आंदोलन केलं. हैदराबाद पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. सोलापूर पोलीस प्रशासनाकडून या आंदोलकांना परवानगी दिली. इंधन दरवाढ, कांद्याला हमी भाव, सोयाबीन पीक विमा, खत बियाण्यांच्या वाढत्या किमती, वीजचा घोटाळा अशा अनेक प्रश्नांवर हे आंदोलन होतं. या आंदोलनामुळे काही वेळ हैदराबाद पुणे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. आणि फक्त नाशिक जिल्ह्यातील कांद्याला हमीदर जाहीर केलाय, त्यामुळे किसान संघटनेने आक्षेप घेतलाय. संपूर्ण महाराष्ट्रातल्या कांद्याला हमीदर जाहीर करा अशी मागणी अजित नवले यांनी केली. आदेश काढताना हा आदेश केवळ नाशिक जिल्ह्यापुरता काढण्यात आलेला आहे. ही अत्यंत आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. सरकार असा एखाद्या जिल्ह्यापुरता आदेश काढून इतर जिल्ह्यावर अन्याय कसं काय करू शकतो, हा स्वाभाविक प्रश्न यातून निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे या आदेशामध्ये बदल करावा आणि महाराष्ट्रासाठी हा आदेश लागू करून आणखीन वाढ कशी देता येईल याच्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीनं या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आम्ही करतो आहोत.
आणि कांद्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले काही निवडक मंत्री बुधवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. उद्या संध्याकाळी केंद्र सरकारमध्ये तशा प्रकारची बैठकही लागलेली आहे. कांद्याच्या संदर्भात सातत्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे इंटरव्हेन्शन करतायत.